धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भुवरी, भासे जना भुवरी, दीक्षा देऊनि जो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासाप्रती भासला, व्यासाप्रती भासला, तो हा गुरुश्री जनार्दन असा, तो हा गुरुश्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला। पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। सूतोवाच मुने साधुपृष्टः भवद्भिर्लोकमङ्गलं यत्कृतः कृष्णं प्रश्नो येनात्मा सुप्रसीदति समय पुंसां परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे अहेतुक्य प्रतिहता ययात्मा संप्रसीदति। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले। सूत शौनकादिकाला सांगतात, याप्रमाणे सूत म्हणतात, हे शौनकादिका हो, आपण जे प्रश्न उपस्थित केले ते अत्यंत चांगले आहेत। भवद्भिर लोकमंगलम, जनकल्याण ज्यातून होईल, समाज कल्याण ज्यातून होईल, अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही उपस्थित केलेले आहेत। आणि केवळ एवढंच नव्हे तर या प्रश्नातून येनात्मासु प्रसीदति, आत्म्याला देखील शांती लाभेल, आत्मानंद प्राप्त होईल, समाधान लाभेल। आत्मा शब्द या ठिकाणी अनेक अर्थाने, भगवान या अर्थाने सुद्धा आहे। भगवंतालाही ज्या प्रश्नांच्या उत्तरामुळे समाधान आनंद प्राप्त होईल, भगवंत प्रसन्न होईल, आत्मा प्रसन्न होईल, भगवान प्रसन्न होईल, म्हणून येनात्मासु प्रसीदति, ज्यामुळं भगवंताला आपल्यावरती कृपा करण्याची इच्छा होईल आणि आपला आत्मा प्रसन्न होईल, आपल्याला आत्मसुख लाभेल, असे हे प्रश्न आहेत। सवय पुरुषां परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे। परो धर्मो, खरा जर धर्म कोणता असेल माणसाचा तर परधर्म अर्थात परमधर्म, परमधर्म, अहिंसा परमो धर्म, असा आपण सूत्र ऐकतो। तेव्हा परमधर्म कोणता आहे, श्रेष्ठ धर्म कोणता आहे, तसे तर अनेक आहेत। अधोक्षजे असा शब्द इथं वापरला आहे। अधोक्षज हा शब्द आपण भगवंतासाठी वापरतो। अधोक्षज म्हणजे काय? अधोक्षज म्हणजे देव, ईश्वर, हो बरोबर आहे। पण तो शब्द कसा तयार झाला? अध, अधाः, अक्षजः, या ठिकाणी अधाः अक्षजः यस्य ज्ञानम सः, ज्या ज्ञानाच्या पुढे इंद्रियजन्य ज्ञान हे खालच्या दर्जाचं आहे। अधाः, खालच्या दर्जाचं, ज्या ज्ञानाच्या पुढे अधाः अक्षजः, अक्षज म्हणजे इंद्रियजन्य ज्ञान, अक्ष म्हणजे इंद्रिय, ज म्हणजे जन्माला येणारे। इंद्रियाचं ज्ञान, डोळ्याचं ज्ञान, कानाचं ज्ञान, स्पर्शाचं ज्ञान, हे ज्याच्या ज्ञानाच्या पुढे कमी दर्जाचं आहे। एकदा आपल्याला आत्मज्ञान प्राप्त झालं की बाकी सगळ्या ज्ञानाचा निराश होतो, बाकीचे सगळे ज्ञान हे निरर्थक वाटायला लागतात। म्हणून अधाः अक्षजः यस्य ज्ञानम सः, अधोक्षज हा शब्द यातून तयार होतो। म्हणून भगवान हा सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि भगवंताची भक्ती ही सर्वात श्रेष्ठ आहे। म्हणून हा परमधर्म आहे। अहेतुक्य प्रतिहता, या ठिकाणी या पुढच्या 18 ते 20 श्लोकांच्या मध्ये सूत महोदयांनी आपल्याला भक्तीचं महात्म्य वर्णन केलेलं आहे। जवळपास 17-18 श्लोकांच्या मध्ये भक्तीचं महात्म्य वर्णन करत असताना 6 ते 22 या श्लोकामध्ये हे भक्तीचं स्तोत्र त्यांनी वर्णन केलं असं म्हणा। ज्या भक्तीचं महात्म्य, ज्या भक्तीचा मोठेपणा या ठिकाणी वर्णन करायचं आहे त्याचं स्तोत्र या ठिकाणी त्यांनी गायलेलं आहे। आणि
विषयाचं महात्म्य कथन हे देखील स्तोत्रच आहे म्हटलं पाहिजे. आणि त्यामुळं महात्म्य, वर्णन आणि अभिवादन या 3 पातळीवर हे स्तोत्र याचं स्वरूप त्यांनी वर्णन केलेलं असतं. काही ठिकाणी महात्म्य वर्णन असतं, काही ठिकाणी अभिवादन असतं, काही ठिकाणी वर्णनात्मकता असते. अशा 3 पद्धतीने स्तोत्र लिहिण्यात येतं. यामध्ये महात्म्य वर्णनाच्या अनुषंगाने भक्तीचं महात्म्य सांगितलेलं आहे. श्रीमद भागवताचं श्रवण, वाचन, चिंतन करणाऱ्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये कृष्ण भक्तीचा उदय कसा होतो, त्याला उन्नत आध्यात्मिक अवस्था कशी प्राप्त होते, हे यामध्ये सांगितलेलं आहे. आणि हाच या पुराणाचा खरा उद्देश आहे, भागवताचा खरा उद्देश आहे. म्हणून सूत म्हणतात, सवै पुरुषां परो धर्मो यतो भक्ती रथोक्षजे अहेतुक्य प्रतिहता व्ययात्मा संप्रसिदती. अहेतुक्य प्रतिहता या ठिकाणी यतो धर्मो रथोक्षजे, अधोक्षज भगवंताचा जो परो धर्मो, परधर्म, परमधर्म, श्रेष्ठ धर्म कोणता असेल तर भगवंताची भक्ती. कारण धर्म 2 प्रकारचे आहेत. धर्माचे 2 अंग सांगितलेले आहेत. एक प्रवृत्तीपर अंग आहे, एक निवृत्तीपर अंग आहे. प्रवृत्तीकारक आणि निवृत्तीकारक दोन्ही धर्म आहेत, ते बरोबरच आहेत. एक बाह्यंग आहे आणि एक अंतरंग आहे. बाह्यंगाचा विचार प्रवृत्तीपर आहे. आणि प्रवृत्ती का असते तर आपल्याला थोडाफार त्यातून लाभ मिळावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. आणि या लाभाचा विचार करून प्रवृत्तीकारक धर्म निर्माण झाला. ज्याप्रमाणे आपण म्हणतो की काहीतरी अभिरुची, काहीतरी लालूच दाखवल्याशिवाय लोकांची प्रवृत्ती होत नाही. अमुक अमुक केलं म्हणजे तुम्हाला हे प्राप्त होईल. अहो, सत्यनारायण करा म्हणजे तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला नोकरी लागत नाही का तर तुम्ही या ठिकाणी गणेशाचं आवर्तन करा, तुम्हाला गणेश नोकरी लावून देईल. आणि मग तो त्या निमित्ताने तो करतो, करायला प्रवृत्त होतो. कोणी दान करतो, कोणी धर्म करतो, कोणी कर्म करतो, कोणी यज्ञ करतो, कोणी उपवास करतो. हे सगळं करतो कशामुळे तर त्याच्या मागे एक लालूच दाखवलेली असते. ही खोटी असते असं नाही, परंतु ती कमी दर्जाची आहे. म्हणून ज्याला आपण म्हणतो की आपल्याला प्रवृत्ती, अंतःकरणामध्ये धर्म करण्याची जी प्रवृत्ती आहे ती सांसारिक इच्छा पूर्ण करण्याच्या निमित्ताने आपण करतो. स्वर्ग कामो यजेत. वेदाने सुद्धा हेच सांगितलं की तुम्ही यजन करा, यज्ञ करा, का त्यातून तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल. लहान मुलाला जेव्हा ते शाळेत जात नाही त्यावेळेला आपण त्याला बिस्किट, चॉकलेट, गोळी याचा आमिष दाखवतो. आणि मग तू शाळेतून जाऊन आला की तुला मी एवढे चॉकलेट देईन, एवढ्या गोळ्या बिस्किट देईन असं म्हटल्यावर तो जातो. शाळेतून आला की त्याला मिळतं. मग त्याला वाटतं बरं झालं, गोळ्या बिस्किटाच्या निमित्ताने तो शाळेत जातो. आणि आई पालक म्हणतात बरं झालं, कशाच्या का निमित्ताने होईना तो शाळेत चाललाय ना, बस झालं. ज्याला म्हणतात प्रवृत्तीकारक धर्म. काहीतरी रोचनार्था फलश्रुती असं वचन आहे. रोचनार्था, रोचनार्था म्हणजे आपल्याला आवड लागावी म्हणून फलश्रुती सांगितलेली आहे बरं का. ज्या ज्या ठिकाणी फलश्रुती सांगितली आहे की आपल्याला अमुक केलं म्हणजे तमुक मिळेल, विद्यार्थी लभते विद्याम, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गतिम. हे कशासाठी हो? रोचनार्था. तुमची आवड निर्माण व्हावी म्हणून फलश्रुती सांगितलेली आहे. फलश्रुती म्हणजे श्रवण केली याचे फळ. माणसाला फळाची अपेक्षा असते, माणसाला फळाची इच्छा असते. मी अमुक केलं तर मला काय फळ मिळेल, तर मग देव म्हणतो तुला हे मिळेल. त्याप्रमाणे संत, महात्मे, साधू हे सन्मार्गाला लोक लावतात, लोकाला सन्मार्गाला लावतात. सन्मार्गाला लावण्यासाठी काही ना काहीतरी आमिष दाखवावं लागतं, काहीतरी प्रवृत्ती दाखवावी लागते, काहीतरी चालना द्यावी लागते. नाहीतर मग यात आपल्याला यातून काहीच मिळणार नाही म्हणल्यावर लोक तयारच होणार नाही, धर्मकर्मालाच तयार होणार नाही. म्हणून या ठिकाणी रोचनार्था फलश्रुती असं वर्णन केलेलं आहे. अर्थात हे खोटी असते असं नाही, लबाड असते असं नाही, पण त्याला दर्जा
दर्जाच्या दृष्टीने कमी दर्जाची आहे. जेव्हा मुलगा मोठा होतो 12वीला जातो, मुलगी 12वीला जाते, तिला म्हणायची गरज नाही की तू अभ्यास कर, तुला चॉकलेट मिळेल, तुला गोळी मिळेल. अहो का ग आता अभ्यास का करतेस? वा मला CET मध्ये नंबर मिळवायचा आहे, मला अमुक अमुक एखाद्या ब्रँचला प्रवेश मिळवायचा आहे. म्हणजे तिची इच्छा वेगळी असते. आता गोळी बिस्किटाच्या पलीकडे ती गेलेली असते. मग CET पास होणे, एखादं ब्रँच मिळणे, इप्सित अशा प्रकारची जागा मिळणे, हे देखील प्रलोभनच आहे. पण ते अधिक त्यापेक्षा श्रेष्ठ आहे, अधिकाधिक श्रेष्ठ आहे. आणि एखादा श्रेष्ठ दर्जाचा महात्मा सुद्धा, ज्ञानी, हातात ग्रंथ घेऊन वाचत बसतो. का हो आता का वाचता? आनंद मिळतो म्हणून वाचतो. तुला काय मिळवायचे? डिग्री मिळवायची नाही, काही मिळवायचं नाही. ज्ञान फक्त आनंद देण्यासाठी. ही अवस्था सर्वोच्च पातळीवरची. तसं भगवान म्हणतात की सुरुवातीला माणसाला प्रवृत्तिकारक धर्म सांगितला आणि मग तो प्रवृत्तिकारक धर्म वेद, उपनिषद, पुराण यांच्या माध्यमातून सांगितला. अशा प्रकारचा प्रवृत्तिनिष्ठ धर्म हा अवर धर्म त्याला म्हणतात. एक परधर्म आणि एक अवर धर्म. परावर हा शब्द आहे. परावर म्हणजे, अवर म्हणजे प्रवृत्तिकारक आणि पर म्हणजे निवृत्तिकारक. आणि निश्रेयस प्राप्त करणं, प्रेयस आणि श्रेयस असे दोन प्रकार आहेत. प्रेयस म्हणजे मनातल्या इच्छा पूर्ण करणं म्हणजे प्रेयस, आणि श्रेयस म्हणजे निरपेक्ष अशा प्रकारची गोष्ट, त्याला श्रेयस असं म्हणतात. म्हणून धर्माच्या पालनानं, कीर्तन श्रवणानं आपल्याला भगवत भक्ती अंतःकरणात उद्दीपित होते. पण ती टिकणे, वाढणे, फलित होणे आणि परिपक्व होणे इथपर्यंत निवृत्तिकारक धर्म आपल्याला दिसतो. यतः अधोक्षजे भक्ती सपुंसाम धर्म परा. ज्याप्रमाणे भगवंताच्या ठाई एकनिष्ठ भक्ती हेच थोर भक्ती आवडते देवा. या ठिकाणी तुकाराम महाराजांनी थोर भक्ती म्हटले. भक्ती अनेक प्रकारची. प्रारंभिक सगुण पातळीवरची भक्ती, देवाला काहीतरी मागण्याची भक्ती, ही भक्ती आहे, पण ती अलीकडच्या दर्जाची आहे. त्याच्याही पलीकडे भक्ती ही आपल्याला मुक्तीची माऊली आहे असं म्हटलं तर चालतं. याप्रमाणे श्रेष्ठ भक्तीचं स्वरूप या दोन शब्दांनी विवरण केलेलं आहे. अहेतुक्य प्रतिहता. अहेतुक्य प्रतिहता. अहेतुकी म्हणजे हेतू शिवाय. कशासाठी भक्ती करता? याला उत्तर भक्तीसाठी भक्ती. भक्तीतून काही मिळवायचं नाही. भक्ती ही भक्तीसाठीच केली पाहिजे. भक्तीतून काही मिळवायचंय, सांसारिक इच्छा प्राप्त करायच्यात, काही फळ मिळवायचंय ही अपेक्षाच नाही. कारण भक्ती हीच मूळ, ही फलरूप आहे. भक्ती हेच फळ आहे. भक्ती मग साधन झाली. भक्तीतून काही मिळवायचंय तर भक्ती साधन झाली. भक्ती दोन प्रकारची आहे. एक साधनात्मक भक्ती, दुसरी साध्यात्मक भक्ती. साधनात्मक भक्ती कोणती? श्रवण, कीर्तन, अनुध्यान, ही श्रवण भक्ती, ही साधना भक्ती आहे. साधन, काही साधन प्राप्त करणे. श्रवण, कीर्तन, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम इथपर्यंत साधनात्मकता आहे. पण आत्मनिवेदन ही साध्य भक्ती आहे. जिथे स्वतःला समर्पित केलं जातं ती साध्य भक्ती आहे. साधना करताना आधी साधन वापरलं जातं, वापरावं लागतं. हे साधन काही काळापुरतं असतं. साधन याची शेवटी कुठेतरी समाप्ती आहे. जरी आपण कर्म केलं तर कर्म हे साधन आहे. कर्माचा शेवट आहे कुठेतरी. नैष्कर्म्यामध्ये कर्माचा शेवट नाही का? आहे. म्हणजे कर्माला शेवट आहे नैष्कर्म्य. ज्ञानाला शेवट आहे, ज्ञान देखील समाप्त होतं. आणि शेवटी भक्ती शिल्लक राहते. भक्ती कारण ती साधन नाहीये, ती साध्य पातळीवरची आहे. त्यातून काही मिळवायचं नाहीये, काही प्राप्त करायचं नाहीये. म्हणून ययात्मा संप्रसिद्धती, ज्यामुळं भगवान प्रसन्न होतो, आत्मा प्रसन्न होतो. अहेतुक्य प्रतिहता, दोन विशेषण वापरलेले आहेत. अहेतुकी आणि अप्रतिहत. अहेतुकी म्हणजे ज्याला हेतू नाही,
कुठली तरी इच्छा म्हणजे हेतू, पण हेतू नसलेली. आणि दुसरा अर्थ असा आहे की हेतू या शब्दाचा अर्थ ज्या गोष्टी आपल्याला कर्माच्या दृष्टिकोनातून, यज्ञाच्या दृष्टिकोनातून ज्या दिसतात त्याला हेतू असं म्हणतात. आणि म्हणून हेतू रहित एकतर आपल्या अंतःकरणामध्ये घटपटादी शुष्क तर्क, याला हेतुविद्या असं म्हणतात. ज्ञान जे आहे ते घटपटादी आहे. घटपटादी म्हणजे घटाकाश मठाकाश या चर्चेमध्ये ज्ञानाचा आपल्याला लाभ होतो. ज्ञान तिथपर्यंत उपयोगी पडतं, शब्दज्ञान, अर्थज्ञान, तात्पर्य ज्ञान. पण त्याच्याही पलीकडे घटमठाची जी चर्चा आहे ती आत्मज्ञानाचा उदय झाल्यानंतर ही नष्ट होते. म्हणून घटपटादिकांची चर्चा म्हणजे हेतुविद्या. ही हेतुविद्या जेव्हा संपते तेव्हा आत्मविद्या, अध्यात्मविद्या विद्यानाम, सगळ्या विद्येमध्ये श्रेष्ठ विद्या कोणती तर आत्मविद्या, ज्याला आपण अध्यात्मविद्या. अध्यात्मशास्त्री ये एक अंतरंगची अधिकारी ये, एरी वाक्चातुर्ये होईल सुखिया, माऊलींनी म्हटलंय. अध्यात्मशास्त्री ये एक अंतरंगची अधिकारी ये. याचा अधिकारी कोण आहे? आत्मविद्येचा. जो अंतरंग जाणतो तोच अधिकारी आहे. जो बाह्य गोष्टीवर भुलतो तो अधिकारी नाही. मग एरी म्हणजे बाकीचे सामान्य लोक. वाक्चातुर्ये होईल सुखिया, ज्ञानेश्वरी. याचं तात्पर्य कोणाला कळेल? ज्ञानेश्वरीचं तात्पर्य त्यातल्या अंतरंग जाणणाऱ्यालाच कळेल. अध्यात्मशास्त्रामध्ये जो तज्ज्ञ आहे त्यालाच कळेल, जो रसज्ञ आहे त्यालाच कळेल. बाकीच्यांना जो भावज्ञ आहे त्यालाच कळेल. बाकीचे लोक म्हणतील काय अलंकार वापरले हो ज्ञानेश्वरीमध्ये, काय सौंदर्य आहे, काय अलंकार आहे, काय भाषा आहे, काय चातुर्य आहे, काय युक्तिवाद आहे. माऊली म्हणतात हे एरी झाले. एरी म्हणजे बाकीचे. वाक्चातुर्ये होईल सुखिया, बाकीच्यांना वाक्चातुर्याने आनंद होईल ना. पण खरा अध्यात्मशास्त्रामध्ये जो तज्ज्ञ आहे त्यालाच माझं रहस्य कळेल. म्हणून ते म्हणतात हे हेतुविद्या रहित म्हणजे फलाभिसंधी रहित जी भक्ती आहे ती श्रेष्ठ. आणि अहेतुक्य प्रतिहता, अप्रतिहत म्हणजे कितीही जरी संकट आले तरी ती भक्ती कुठेही अडखळत नाही. कितीही संकट येऊ द्या, भक्ती मागं हटत नाही. भक्तीचा प्रवाह पुढे धोधो धावत असतो, ज्याप्रमाणे नदीचा प्रवाह धावतो. किती संकट आले तरी संकटावर मात करून ती भक्ती पुढे जात असते. त्याला म्हणतात अप्रतिहत भक्ती. आणि अशा भक्तीने वासुदेव प्रसन्न होतो आणि आपला मनही प्रसन्न होतं. वासुदेवे भगवती भक्ती योगा इथे वासुदेव इति अहेतुक शुष्क तर्काद्य गोचरम मौपनिषद इत्यर्थ. या ठिकाणी त्यांनी टीकाकारांनी सुद्धा सांगितलंय अहेतुकी म्हणजे काय तर घटमठाची चर्चा करणारी जी भक्ती ती साधन भक्ती आहे, ती हेतुविद्या असलेली भक्ती आहे. त्याच्या पलीकडची भक्ती म्हणजे खऱ्या अर्थाने अशी ही अहेतुकी भक्ती, ज्यामुळं आत्मा प्रसन्न होतो, भक्तांवर भगवंताचा अनुग्रह होतो, अशी ही भक्ती आहे. वासुदेवे भगवती भक्तियोग प्रयोजिता जनयत्याशु वैराग्यम ज्ञानम यत् तदहेतुकम. कारण यातूनच सर्व गोष्टी प्रगट होतात. ही भक्ती अशी आहे की या भक्तीने सगळ्या काही गोष्टी प्रगट होतात. खरं म्हणजे सातू कर्मज्ञान योगेभ्योक्त्यधिकतरा. या ठिकाणी नारद भक्ती सूत्रामध्ये सुद्धा सांगितलंय सातू कर्मज्ञान योगोभ्योक्त्यधिक. कर्म ज्ञान योग याच्यापेक्षा ही भक्ती श्रेष्ठ आहे. अपि अधिकतरा असं त्यांनी म्हटलंय. कशामुळं तर कर्ममार्ग हा अवघड आहे. कर्ममार्ग हा सामान्यांना पेलणारा नाही. आणि त्याच्यातही कर्मी आचमन करावे, कर्म किती अवघड आहे ते सांगतात. कर्ममार्ग किती सूक्ष्म आहे ते सांगतात. कर्मणा गहनोगती हे कशामुळे म्हणतात ते सांगतात. की नाथ महाराजांनी म्हटलंय की कर्मी आचमन करावे तेथं माश मात्र जळ घ्यावे. आचमन करायला केशव नारायण माधव गोविंद झालं आचमन केलं.
ते म्हणले आचमन करताना पाणी किती घेतलं? ते म्हणलं काही नाही, चमचाभर पाणी घेतलं. ते म्हणले चमचाभर चालत नाही. का? माश मात्र, एक मासाभर पाणी घ्यावं फक्त, किंवा एक माश म्हणजे त्याला आपण एक कणभर, या ठिकाणी एखाद्या धान्याच्या कणा इतकं केवळ तेवढंच पाणी घेतलं पाहिजे. आणि जास्त घेतलं तर काय होईल? चमचाभर घेतलं तर काय होईल? ते म्हणे एवढं घेतलं तर तुम्हाला दारू पिण्याचं पातक लागतं. बाबा, दारू पिण्याचं पातक लागतं. हो का? नाथ महाराजांनी सांगितलंय, न्यूनाधिकात्वा सवे दोष पावे सुरासम. जर अधिक पूर्ण घेतलं तर सुरा म्हणजे दारू पिल्याचं पातक आपल्याला लागतं. मग पहा कर्म किती अवघड आहे हे या ठिकाणी सांगतो. तुम्हाला आचमन जरी करायचं झालं तरी माश मात्र जळ घ्यावे असं म्हटलंय. आणि म्हणून कर्म हे अवघड आहे. त्यापेक्षा कर्मापेक्षा भक्ती सोपी आहे. आणि म्हणून ही भक्ती ही फलरूप आहे, ती साधन रूप नाही तर साध्य रूप आहे. या साध्य रूप असल्यामुळं या भक्तीमध्ये आपल्याला सर्व काही गोष्टी प्राप्त होतात. स्वयं फलरूपे ती ब्रह्मकुमारा. हा प्रत्यक्ष ब्रह्मकुमार असणारे जे सनक सनंदनादी होते त्यांनी सुद्धा हेच सांगितलं की भक्ती कशी आहे? स्वयं फलरूपे ती स्वतःच फलरूप आहे. त्याला भक्तीच्या पोटीच बाकी सगळं जन्माला येतं. काय काय जन्माला येतं? एकनाथ महाराजांचा अभंग आहे, भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, भक्तीने ज्ञानासी दिधले महिमान. भक्तीच्या पोटी जन्मले ज्ञान. भक्ती ही ज्ञानाची माऊली आहे, भक्ती ही मुक्तीची माऊली आहे, भक्ती ही सर्वांची माऊली आहे. म्हणून भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, भक्तीने ज्ञानासी दिधले महिमान. भक्ती ते मूळ, ज्ञान ते फळ, वैराग्य केवळ तेथीचे फुल, फुळ फळ दोन्ही एक एका पाठी. ज्ञान वैराग्य ती भक्तीच्या पोटी. ज्ञान आणि वैराग्य हे भक्तीच्या पोटी जन्माला येतात. म्हणून भागवतकार सुद्धा म्हणतात काय? वासुदेवे भगवती भक्ती योग प्रयोजिता जनयत्याशु वैराग्यम ज्ञानंच यद हेतुकम. भागवतकारांनी जे श्लोकात सांगितलंय तेच नाथ महाराजांनी अभंगात सांगितलं की भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान. आम्ही भक्ती श्रेष्ठ का मानायची? तर भक्ती ही ज्ञानाची आई आहे. एकदा भक्ती करायला सुरुवात केली की आपोआपच जनयत्याशु वैराग्यम. आशु शब्द वापरलाय. आशु म्हणजे ताबडतोब. ताबडतोब वैराग्यही प्रगट होतं. आणि ज्ञानंच तद हेतुकम, अहेतुक ज्ञान, निर्हेतुक ज्ञान प्राप्त होतं. आणि अशा ज्ञान आणि वैराग्य यांनी युक्त असलेली भक्ती श्रेष्ठ आहे. म्हणून वासुदेवे भगवती भक्ती योगा प्रयोजिता. या भक्तीला भक्ती योग शब्द वापरलाय. पहा, नुसता भक्ती नाही. साधन भक्ती म्हणजे भक्ती आहे, पण साध्य भक्ती म्हणजे योग आहे, भक्ती योग आहे. कारण भक्ती योगामध्ये एकतानता आहे, तल्लीनता आहे, एकरूपता आहे, त्यामध्ये भगवंताशी तन्मयता आहे. त्यामुळं त्यातून आपोआपच वैराग्य निर्माण होतं आणि ज्ञानही निर्माण होतं. अशा दोन्ही गोष्टी एकाच भक्तीने प्राप्त होतात. मग जर असं असेल, फुल फळ दोन्ही एका पाठी, ज्ञान वैराग्य ते भक्तीच्या पोटी. फूल आणि फळ, जसं फुलातूनच फळ येतं. फूल गळे फळ गोड जाहले, बीज नुरे डवलात तरू डुले. त्याप्रमाणे फूल गळतं, त्यातून फळ येतं. त्याप्रमाणे वैराग्य आणि ज्ञान हे याच भक्तीतून निर्माण होतं. त्यातून भक्ती हे मूळ आहे. सगळ्याचं मूळ काय असेल तर भक्ती आहे. हे भक्तीचं, भक्ती ते मूळ, ज्ञान ते फळ. म्हणून या ठिकाणी भक्तीला श्रेष्ठ मानलेलं आहे. आणि अशी ही भक्ती धर्म स्वनुष्ठित पुंसां विश्वक्सेन कथा सुया नोत्पादय यदिरतिम शम एव हि केवलम. या ठिकाणी भागवतकार म्हणतात अशी ही भक्ती म्हणजे खरा धर्म आहे. बाकी कर्मकांड म्हणजे धर्म नाही. केवळ आपण कर्म करत राहिलं, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. केवळ योग केला, याग केला, कर्म केलं, केवळ उपासना केली, हा खरा धर्म होऊ शकत नाही. कारण ते साधनाच्या पातळीवरचे. साधन कुठपर्यंत? साध्य प्राप्त होईपर्यंत. एकदा साध्य प्राप्त झालं की साधनाचं आपण
गावाला जाण्यापुरतं मोटरमध्ये बसतो. गाव आलं, आपलं घर आलं की मोटरमधून उतरलो. मोटर हे साधन झालं. त्याप्रमाणे बाकीच्या सगळ्या गोष्टी साधनात्मक आहेत, खटाटोप साधनात्मक आहे. पत्र, पुष्प, फल वगैरे भगवंताला अर्पण केलं, पण हे सगळं साधनात्मक आहे. एरी पत्र पुष्प फल हे भजावया मीस केवल, हे केवळ बाह्य साधन आहे. पण खरी भक्ती जर नसेल तर या साधनांच्या खटाटोपाला अर्थ नाही. म्हणून ते म्हणतात धर्मस्वनुष्ठित पुंसाम. खरा धर्म कोणता आहे तर तो भक्ती हा धर्म आहे. विश्वक्सेन कथासु या, भगवंताची कथा ऐकणं, भगवंताच्या कथेमध्ये तल्लीन होणं हा खरा धर्म आहे. आणि हाच खरा धर्म असल्यामुळं नोत्पादयेत यदि रतिम, जर भगवंताबद्दल प्रेम निर्माण झालं नाही तर बाकी सगळं निरर्थक आहे. ते म्हणतात का हो, तुम्ही भक्ती करता, पूजा करता, भंभम करता 12-12 तास, अंतःकरणात ते प्रेम निर्माण झालं का? नाही म्हणले. मग प्रेम जर निर्माण झालं नाही तर ह्या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत. ज्याप्रमाणे अंतःकरणातलं प्रेम, अंतःकरणातली निष्ठा, अंतःकरणातलं वात्सल्य हे जर नसेल तर बाकी खटाटोपाला अर्थ नाही. ते फक्त साधन आहेत खटाटोपाची. ते म्हणतात हे फक्त व्यावहारिक खटाटोप आहे. नोत्पादयेत यदि रतिम, रती म्हणजे प्रेम. अंतःकरणात प्रेम नसेल तर बाकीच्या काय गोष्टीचा उपयोग काय? एकाला कन्यादान करायचं होतं. ते म्हणे कन्यादान करायचंय पण काय पोटी मुलगीच नाही. म्हणजे कन्यादान करण्याची खूप इच्छा आहे पण पोटी मुलगी नाही. मग ते म्हणे दुसऱ्या कोणाची तरी मुलगी, ते म्हणते दुसरी कशी देतील, त्यांनाही कन्यादान करायचं असतं. म्हणले मग काय करा? मग एक काम करा म्हणले. ते म्हणे कोणतं काम करायचं? ते म्हणले काही नाही, एक लाकडाची बाहुली घ्या आणि ती बाहुली तुम्ही मुलगी म्हणून दान द्या. ते म्हणले काय? हो, लाकडाची बाहुली मुलगी म्हणून दान द्यायला काय हरकत आहे? कन्या जरी तुम्हाला कन्यादान फलाते केवी पावे, कन्यादान फलाते. ते म्हणले मला कन्यादानाचं फळ प्राप्त करायचे पण मुलगी नाही. मग ते म्हणतात अहो, भगवंताला जसं प्राप्त करायचं असेल तर भक्ती पाहिजे, बाकीच्या गोष्टी निरर्थक आहेत. त्याप्रमाणे कन्यादान करायचं. आणि जर आपण लाकडाची बाहुली दान केली तर त्या लाकडाच्या बाहुलीवर काय प्रेम आहे का आपलं? काही आपले अंतःकरण जळतं का? अंतःकरण पिळतं का? अंतःकरणाला पीळ पडतो का? म्हणे नाही. मग कन्यादान फलाते केवी पावे मृदंगनादाने, मृदंगनादाने, मृद अंगना दाने. मृद अंगना, मृद म्हणजे मातीची किंवा लाकडाची, अंगना म्हणजे मुलगी, दाने म्हणजे देण्याने, दान करण्याने. अहो के कन्यादान फलाते केवी पावे मृदंगना दाने. भगवान सुद्धा केवळ वीणाने वा मृदंगनादाने, भगवान सुद्धा नुसते वीणाने मृदंगनादाने, नुसता तबला वाजवला, मृदंग वाजवला म्हणजे काय देव प्रसन्न होतो का? ते म्हणतात नाही. भगवंताला भक्ती हीच प्रिय आहे. भक्ती प्रिय श्रीपती ही, भक्ती ही भगवंताला प्रिय आहे. बाकी कुठल्याच गोष्टीची भगवंताला आवड नाही. ते म्हणतात ज्याप्रमाणे भक्ती नसेल तर मृदंग वाजवला, मोठ्याने ओरडले आरडले, परंतु अंतःकरणात प्रेम नसेल तर ते जसं निरर्थक आहे. भगवंताची भक्ती हीच या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थाने साध्य असल्यामुळं केवळ कन्यादानाचं फल जसं लाकडाची बाहुली देऊन प्राप्त होऊ शकत नाही तसं भक्तीशिवाय, भक्तिविना वशनो हे, भक्तिविना वशनो हे. कवी म्हणतात भक्तीशिवाय देव प्रसन्न होऊ शकत नाही. भक्तिविना वशनो हे वीण्याने वा मृदंगनादाने, कन्यादान फलाते केवी पावे मृदंगनादाने. याप्रमाणे ते म्हणतात नोत्पादयेत यदि रतिम, जर अंतःकरणात प्रेम निर्माण झालं नाही तर श्रम एव हि केवलम, तर बाकी सगळा खटाटोप निरर्थक आहे. तुम्ही सगळं गोळा केलं. या ठिकाणी
आपण षोडशोपचार पूजा करतो, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, वस्त्र, अलंकार, दक्षिणा, प्रदक्षिणा सगळं, आणि त्यात अंतःकरणच नाही ठेवलं तर मग काय या सगळ्या खटाटोपाचा अर्थ आहे म्हणले? काही नाही. त्याप्रमाणे नोत्पादेत यदि रतिम, जर भगवंताचं प्रेम निर्माण झालं नाही तर श्रम एव हि केवलम, हे केवळ श्रमकारक आहे. आता या ठिकाणी श्रम एव हि केवलम या ठिकाणी मग एकाने प्रश्न विचारला, का हो म्हणले हरिभक्तीमध्ये काही श्रम नाही आहेत का? हरिभक्ती काय बिनश्रमाची आहे का? आपण या ठिकाणी वारीला लोक जातात, तिथं काही श्रम होत नाहीत का? वारीला लोक जातात, किती पाय थकतात, किती पाय दुखतात, किती त्रास होतो, उपाशी राहावं लागतंय. त्याचप्रमाणे पाऊस पाणी आहे, वारा आहे, हे सगळं सहन करावं लागतं. परिश्रम नाहीत का? भक्ती काय सहज आहे का? तुकाराम महाराजांनी म्हटलंय, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी. भक्ती तर कठीण आहे म्हणले, शुळावरील पोळी. सुळावर जर एखादी पोळी लटकवली आणि ती काढायचं म्हटलं तर किती अवघड आहे, आधी सुळावर जावं लागेल, त्याशिवाय पोळी मिळेल का? भक्ती तो कठीण शुळावरील पोळी. एखादाच वीर असतो की जो या शुळावरची पोळी आत्मसात करतो. एखादाच भक्त असतो जो या भक्तीमध्ये उतरतो. प्रल्हादाला काही कमी त्रास झाला? अहो, त्याला पर्वतावरून फेकण्यात आलं, त्याला आगीमध्ये टाकण्यात आलं, तेलामध्ये तळण्यात आलं, हत्ती त्याच्यावरती टाकले, विष हे सगळं दिलं. मग प्रल्हादाला काही कमी त्रास झाला? ध्रुवाला काही कमी त्रास झाला? मग तुम्ही काय म्हणता भक्ती ही परिश्रमाशिवाय आहे? त्याचं उत्तर देताना ते म्हणतात, या ठिकाणी प्रश्न आणि उत्तर कोणाचे नाही आहेत, परंतु जी शब्दरचना केली आहे भागवतकारांनी ती यासाठीच केली आहे की कोणाचे प्रश्न जर असेल तर त्याला उत्तर आहेच आहे त्याच्यात. श्रम एव हि केवलम, एव शब्द वापरलाय. फक्त श्रम आहे. भक्तीमध्ये श्रम आहेत पण भक्तीत फळ आहे. एवढं श्रम केले ध्रुवाने, एवढे परिश्रम केले, पण देव प्रसन्न झाला की नाही त्याला? 6 महिन्यामध्ये प्रत्यक्ष भगवान समोर उभा राहिला. प्रल्हादाने परिश्रम स्वीकारले, जीवावर उदार झाला, पण नृसिंह प्रगट झाला अर्थात, आणि त्याला वरदान दिलं. श्रम जरी झाले तरी श्रमाच्या शेवटी फळ प्राप्त झालं. किती त्रास झाला, कुंती नाही म्हणत का की देवा मला किती परिश्रम होऊ द्या, किती त्रास होऊ द्या, पण तू माझ्या समोर उभा राहा, त्रासानंतर बस सगळं पावलं, सगळं मिळालं. याप्रमाणे परिश्रम जरी असले भक्तीमध्ये, भक्ती सोपी नाही, सहज नाही, हे खरं आहे, पण परिश्रमाला फळ आहे. भक्तीमध्ये परिश्रम आहेत पण परिश्रमाला फळ आहे, फलित आहे, आणि फलित असल्यामुळं, फळ असल्यामुळं त्याचं काहीही आपल्याला दुःख वाटत नाही. गाण्याने श्रम वाटतात हलके, हेही नसे थोडके. आपण यामध्ये तल्लीनता आपल्याला प्राप्त होते आणि भगवंत प्रगट होतो, हे काही कमी आहे का? भगवंताचा साक्षात्कार होतो, हे फळ आहे, आणि म्हणून ते काही कमी दर्जाचं नाही. म्हणून एव शब्द वापरला. बाकीचे जे धर्मकर्म आहेत ते मात्र फक्त परिश्रमच आहेत. एव शब्द वापरून त्यांनी तो अर्थ प्रगट केलेला आहे. म्हणून ते म्हणतात एव या शब्दाने त्याची निष्फलता प्रगट केली आहे बाकीच्या साधनांची, आणि भक्तीच्या साधनाचा मोठेपणा प्राप्त केलेला आहे. याप्रमाणे बाकीचे जे धर्मकर्म आहेत ते निष्फळ आहेत, निरर्थक आहेत. यज्ञयागाचे कर्म सुद्धा निरर्थक आहेत. त्याचं कारण असं की स्वर्ग फल प्राप्त होईल फार तर, पण स्वर्ग जरी प्राप्त झाला तरी काल सांगितल्याप्रमाणे स्वर्गाला सुद्धा मर्यादा आहे. क्षीणे पुण्य मत्य लोकम विशंती, तो देखील क्षयिष्णू आहे. क्षयिष्णू म्हणजे ज्याला क्षय आहे, जो नष्ट होतो त्याला क्षयिष्णू म्हणतात. आणि भक्ती मात्र जयिष्णू आहे, ती क्षयिष्णू नाही, ती जयिष्णू आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जय प्राप्त होतो. त्यामुळं अक्षय अशा प्रकारची आपल्याला आनंदाची प्राप्ती त्यातून होत असते. म्हणून कर्मकांड्याच्या दृष्टिकोनातून हे व्यर्थ त्याने सांगितलं, आणि म्हणून ही हा शब्द तिने वापरला. श्रम एव हि केवलम या दृष्टिकोनातून पूर्वजन्मी सत्कर्म केल्यामुळं आपल्याला इहलोक मिळतो, पण तो इहलोक सुद्धा क्षयिष्णू आहे, स्वर्गलोक सुद्धा क्षयिष्णू आहे. पण
भगवंताची भक्ती ही कायम टिकणारी आहे. म्हणून कर्मकांडाच्या दृष्टिकोनातून प्रतिपादनाचं वैयर्थ सूचित करण्यासाठी इथे ही हा शब्द प्रयोग त्याने वापरला. तद यथा इह कर्मचितो लोकक्षीयते एवं अमूत्र पुण्यचितो लोकक्षीयते असं म्हटलंय. अमूत्र म्हणजे स्वर्ग. स्वर्ग देखील क्षयिष्णूच आहे. त्यामुळं निश्रेयस भक्ती ही श्रेष्ठ आहे. वैराग्य आणि आत्मज्ञान या गुणांचा लाभ आपल्याला त्यातून होतो. त्यामुळं ते म्हणतात या भक्तीचा पातळीवर आम्ही जेव्हा साध्य भक्तीचा विचार करतो, स्वधर्म सनुषित मूला विश्वक्सेन कथा सुया या कथेमध्ये आपल्याला जर रती प्राप्त झाली तरच आपण खऱ्या अर्थाने मुक्त होऊ शकतो. वदंती तत्त्वविदस्त्वं यज्ञानमद्वयम् या ठिकाणी नार्थस्य धर्मैकांतस्य कामालोभाये स्मृतः ते म्हणतात धर्म कशासाठी आहे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आपण सांगतो. त्रैवर्गिक फल जे आहे धर्माचा अर्थ आणि अर्थाचा फल काम. हे सामान्यतः धर्माने वागा तुम्हाला पैसा मिळेल, धर्माने पैसा मिळवा तुमच्या इच्छा पूर्ण होतील इथपर्यंत ठीक आहे. पण खरा जो धर्म आहे, खरा जो श्रेष्ठ धर्म आहे तो केवळ पैशासाठी नाही आणि केवळ कामोपभोगासाठी नाही. म्हणून या ठिकाणी ते सांगतात की धर्माचा जो खरा अर्थ आहे धर्मस्य ह्यापवर्गस्य नार्थोर्थायोपकल्पते नार्थस्य धर्मैकांतस्य कामो लाभाय स्मृतः. या ठिकाणी धर्माचा निर्देश जो केलाय तो साधनात्मक धर्माच्या अंगाने केलेला आहे. साधनात्मक धर्म याचा आपण धर्माने वागलो तर त्याचं फळ आपल्याला पैशातून मिळेल. त्याचप्रमाणे पैशाचं फळ शेवटी आपल्या इच्छा पूर्ण करण्यामध्ये होईल. म्हणून इंद्रिय सुखासाठी होईल. कामस्य नेंद्रिय प्रीतीर लाभो जीवेत यावता. जोपर्यंत आपण जगतो तोपर्यंत आपल्याला धर्म अर्थ आणि काम या 3 गोष्टीचा लाभ होईल. काम म्हणजे इच्छापूर्ती, अर्थ म्हणजे अर्थप्राप्ती. हे धर्माच्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं. पण या ठिकाणी भागवतकार म्हणतात केवळ पैसा मिळवणे, केवळ आपल्या सुखोपभोग घेणं, केवळ इंद्रियासाठी इंद्रियाच्या या सगळ्या इच्छा पूर्ण करणं, इंद्रिय प्रीती करणं, ऐंद्रिय पातळीवरच्या सुखांचा लाभ घेणं हेच माणसाच्या जीवनाचं कर्तव्य नाही. माणसाच्या जीवनाचं इति कर्तव्य या ठिकाणी सांगतात भागवतकार. अत्यंत नेमकेपणाने आपल्या जीवनाचं इति कर्तव्यता, जीवनाची सार्थकता सांगतात की का मी या जगात का आलो, आमचं या जगामध्ये येण्याचं कारण काय. मग आमचं या जगामध्ये येण्याचं कारण पैसा मिळवणं आणि सुख प्राप्त करणं, इंद्रियाचे चोचले पुरवणं एवढंच आहे का. नाही, ते म्हणतात नाही. मग जीवस्य तत्व जिज्ञासा नार्थो यश्चेह कर्मभिः त्यांनी उत्तर दिलेले की नाही, जीव या ठिकाणी जन्माला आला, भगवंतांनी जीवाला जन्माला घातलं, त्याचं एकमेव कारण कोणतं, तत्वजिज्ञासा. जीवाने या जगात आल्यानंतर धर्माने वागावं, पैसा मिळवावा, आपल्या इंद्रियाच्या इच्छाही पूर्ण कराव्यात, पण इथेच थांबू नये. झालं आता काय बाबा, झालं सार्थक झालं जीवनाचं. काय झालं, पोरं बाळ रांकीला लागले, घरदार झालं, प्रपंच झाला, आता काही राहिलं नाही. अहो काय राहिलं नाही, देवदेव केला का, नाही हो. अहो मग तो कधी करणार. पोथीला कधी गेलात का, पुराणाला गेलात का, ज्ञान संपादन केलं का, नाही केलं. आणि मग काय केलं जीवनात येऊन, आला प्राणी जन्माशी आला, केला व्यापही बहुत केला, झाला थोरही बहुत झाला, गेला बा पुढा व्यर्थ गेला. एखाद्या बुडबुड्याप्रमाणे गेला बाबा माणूस. काय केलं त्यांनी, काही केलं नाही, संसार मात्र केला. मग संसार करावा यासाठी तुमचं जीवन आहे का, नाही. ते तर किड्या मुंगी करतात. संसार तर किडे मुंगी देखील करतात, पशुपक्षी देखील करतात. याच्या पलीकडे तुम्ही काय केलं, ते म्हणतात जीवस्त तत्व जिज्ञासा. भागवतकार सांगतात मानवी जीवनाचं ध्येय काय, मानवी जीवनाची इति कर्तव्यता कशात आहे, मानवी जीवनाचं सार्थक कशात आहे, तर तत्व जिज्ञासा. तत्व जिज्ञासेमध्ये त्याचं सार्थक आहे. केवळ पवर्ग प्राप्त करून घेणं हे नाही,
तर अपवर्ग फलप्रदा, आम्हाला अपवर्ग मिळाला पाहिजे. अपवर्ग म्हणजे मोक्ष. या ठिकाणी पवर्ग रचिता देवी अपवर्ग फलप्रदा असं म्हटलेलं आहे. पवर्ग, प पासून निर्माण होणाऱ्या गोष्टी काय हो? या ठिकाणी प 5 गोष्टी आहेत. प म्हणजे या ठिकाणी त्यांनी पाप हे सांगितलेले आहे. आम्हाला आमच्या जीवनातल्या पापापासून मुक्ती ही प शब्दाने सांगितली. पापापासून मुक्ती. फळापासून मुक्ती, फलाशेपासून मुक्ती. ब म्हणजे बंधनातून मुक्ती. भ आमच्या या सगळ्या जीवनामधले जे व्याप ताप आहेत या सगळ्या गोष्टी आहेत त्यातून मुक्ती. आणि म म्हणजे आम्हाला सर्व प्रकारच्या इच्छा परिपूर्ण आमच्या ज्या मनामध्ये राहिलेल्या मनीषा म्हणजे इच्छा त्यापासून मुक्ती. हे प फ ब भ म. दुसरा अर्थ असा आहे की पिनाक फणी बालेंदू भस्म माला युतस्तदा. शंकराचं वर्णन केलेलं आहे प फ ब भ म पासून. काय तर पिनाक म्हणजे हातामध्ये शंकराच्या एक धनुष्य आहे, त्याला पिनाक असं म्हणतात. पिनाक पाणी. पिनाक फणी बालेंदू. फणी म्हणजे नाग आहे शंकराजवळ. बालेंदू म्हणजे एक चंद्र आहे, नुकताच उगवलेला चंद्र आहे, तो त्यांच्या डोक्यावर आहे. बालेंदू. भस्म प फ ब भ. भस्म भगवंताने धारण केलेलं आहे. आणि माला युतंतदा, म पासून माला, माळा धारण केलेली आहे, अक्षमाला धारण केलेली आहे. पवर्ग रचिता मूर्ती अपवर्ग फलप्रदा. ही पवर्ग रचिता मूर्ती, ही जी पवर्गाने युक्त असलेली मूर्ती आहे ती काय देणारी आहे तर अपवर्ग फलप्रदा, अपवर्ग देणारी आहे. याप्रमाणे त्यांनी अर्थ सांगितलाय. तेव्हा आपल्याला अपवर्ग प्राप्त करायचा आहे, जर मोक्ष प्राप्त करायचा आहे तर या ठिकाणी ते म्हणतात धर्म केवळ अर्थप्राप्ती, केवळ इंद्रिय प्राप्ती करून इंद्रियाची लालूच, इंद्रियाच्या सगळ्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करून आपल्याला मोक्ष प्राप्त करून घेता येणार नाही. अर्थात जर करून कामोपभोगामध्ये रममाण होणं हे निश्रेयस नाही. तर खरं माणसाचं ध्येय हे काय आहे तर जीवस्य तत्वजिज्ञासा नार्थो यष्टेह कर्मभिः. तत्वजिज्ञासा, तत्व जाणा, मूळ तत्व जाणा. हे मूळ तत्व कोणतं आहे तर ब्रह्मजिज्ञासा. आता तो ब्रह्मजिज्ञासा. मग माणसाने ब्रह्माची, तत्वाची जिज्ञासा करावी. जिज्ञासा म्हणजे मनात निदान इच्छा तरी निर्माण होऊ द्या की हे काय आहे ते मला कळू द्या. जिज्ञासा. जिज्ञासा म्हणजे भगवंताच्या ज्ञानाबद्दल, भगवंताच्या प्राप्तीबद्दलची अंतःकरणामध्ये तीव्रतर इच्छा जर निर्माण झाली तर खऱ्या अर्थाने या जीवनाचं सार्थक झालं. मानवी जीवनात आलो, कारण मानवी जीवनात जेव्हा जीव भगवंताने निर्माण केला, माणूस जेव्हा निर्माण केला, मानव जेव्हा निर्माण केला तेव्हा ब्रह्मदेवाला आनंद झाला म्हणे. ब्रह्मदेवाला आनंद झाला का तर आता हा काहीतरी विचार करील. बाकीचे सगळे किडे मकोडे चतुष्पाद प्राणी निर्माण केले, शिंगवाले प्राणी निर्माण केले, पण आनंद नाही झाला त्यांना. सगळे अज्ञानी आहेत म्हणले. पण जेव्हा मानव निर्माण केला तेव्हा त्याला आनंद झाला, कारण हा काहीतरी आपला विचार करील असं त्यांना वाटलं. आणि जर आपण तो केला नाही, आपण जर भक्ती केली नाही, आपण जर तत्वजिज्ञासा केली नाही तर नार्थो यष्टेह कर्मभिः. ते म्हणतात बाकी सगळ्या गोष्टींना अर्थ नाही. म्हणून धर्म हाच परमश्रेष्ठ, हाच अपवर्ग्य धर्म. पवर्ग नको, अपवर्ग्य धर्म. अपवर्ग्य धर्म जो आहे तो आम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी, अर्थात मोक्ष निश्रेयस प्राप्त करून घेण्याचा विचार या सिद्धांताचा संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून तत्वजिज्ञासा. मग हे तत्व म्हणजे काय आहे? हे तत्व कोणतं आहे हो? ज्याची तत्वजिज्ञासा करावी म्हणतात जीवस्य तत्वजिज्ञासा. जीवाचं खरं या ठिकाणी येण्याचं सार्थकत्व या जसा संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय
की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया. त्यांच्या जन्माला एक निश्चित कारण होतं. आपल्याला प्रश्न विचारा, तू काय जन्माला आला? काय घे बाबा, आलो एवढं खरं. आपल्याला आपलं जीवनच काय ते माहीत नसतं. आपल्या जीवनाचा उद्देश काय तो माहीत नसतो. संत तुकारामांच्या सारखे संत आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. झाडू संतांचे मार्ग आडरांनी भरले जग. संतांच्या मार्गावर चालण्यासाठी आम्ही आलो, अशा प्रकारचा उद्देश स्पष्ट होता. तसा आपला उद्देश नाहीये. मग जर नसेल तर गुरुकडून ज्ञान करून घ्या. आणि उद्देश भागवतकारांनी सांगितलाय तत्वजिज्ञासा, हा उद्देश आहे प्रत्येकाचा. मग हे तत्व कोणतं आहे? वदंती तत्त्वविदस्तत्वं यज्ञानमद्वयं ब्रह्मेति परमात्मेति भगवानिति शब्दते. मग हे तत्व कोणतं आहे? ते म्हणतात हे तत्व हे आहे कोणतं? तर भगवान इति शब्दते, हे अद्वयम ज्ञान आहे. तत्वम यत् ज्ञानमद्वयम, अद्वय ज्ञान, अद्वैत तत्वज्ञान हे खरं तत्व आहे. ज्या ज्ञानामध्ये द्वैत नाही, ज्या ज्ञानामध्ये दुहेरीपणा नाही, ज्या ज्ञानामध्ये फसवणूक नाही, जे ज्ञान भगवंतात कडून आलेलं आहे आणि भगवंतात संबंधीचंच आहे, ते ज्ञान अद्वय ज्ञान आहे. ब्रह्मेति परमात्मेति भगवानिति शब्दते. तेव्हा त्याला कुणी ब्रह्म म्हणतं, कुणी परमात्मा म्हणतं आणि कुणी भगवान इति शब्दते, कुणी त्याला भगवान म्हणतं. त्याला उपनिषदांनी ब्रह्म म्हटलंय. हिरण्यगर्भ विज्ञानी त्याला परमात्मा म्हणतात आणि भक्तिमार्गी संत त्याला भगवान असं म्हणतात. हा भगवान जाणून घेणं हे तत्व आहे. आणि मग भगवान म्हणजे काय? ते म्हणतात भगवान शब्दाचा अर्थ काय होतो? ते म्हणतात ते भक्ती साधन. लोकेपी भगवत गुण श्रवण कीर्तनात, हे देखील नारद भक्ती सूत्रात सांगितलेलं आहे. लोकेपी भगवत गुण श्रवण कीर्तनात, भगवंताचं गुणश्रवण कीर्तन हेच खऱ्या अर्थाने आपल्याला शास्त्र आहे आणि तेच केलं पाहिजे. भगवान या शब्दामध्ये 4 शब्द आहेत, भ, ग, वा आणि न. भ म्हणजे काय? संभरते ते तथा भरता, जगाचा तो भरता आहे. भरता म्हणजे जगाचं पालन पोषण करणारा आहे, म्हणून भ शब्द वापरला, भरता. म्हणून भकार, भकारोर्थ द्वयान्विता, म्हणून भकार शब्द आला. जगाचा तो भरताय म्हणून भ. संभरते ती तथा भरता, तो संभरताही आहे आणि भरताही आहे, या दोन्ही गोष्टी आहेत. तो चालकही आहे आणि मालकही आहे म्हणून भरता. नेता गमिता सृष्टा. मग भ ग, ग कशामुळं? तो नेता, तो या जगाला नेतो. कुठे नेतो? सन्मार्गाला नेतो. म्हणून नेता गमयिता सृष्टा, तो गमन करायला लावतो, जगाला गतिमत्ता देतो. जसं एखादी भिंगरी आपण फिरवतो, एखादा भवरा आपण फिरवतो. कुणी फिरवला? मी फिरवला. मग फिरवल्याशिवाय फिरला गेला का? नाही. अहो हे सगळं जग फिरतंय. पृथ्वी फिरते, सूर्य फिरतो, आकाश मंडलामधले ग्रह नक्षत्र तारका फिरतात, सप्तर्षी फिरतात, आकाशगंगा फिरते. कुणी फिरवली होई? काय की आपोआपच. आपोआप नसतं. आपोआप कसं फिरेल? भवरा आपोआप फिरतो का? नाही. गमयिता, त्याला फिरवणारा, त्याला चालक, त्याचं जो मालक आहे तो वेगळा आहे. आणि म्हणून जो गमयिता आहे, जो याला गतिमत्ता देतो, त्याला गमयिता म्हणतात. म्हणून भ म्हणजे भरता, ग म्हणजे गमयिता आणि ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस्वी श्रियः. वान, भ ग वान, यामध्ये ऐश्वर्यस्य समग्रस्य, भग म्हणजे काय हे सांगताना त्यांनी म्हटलंय, ज्या भगवंतामध्ये 6 गुणांचं ऐश्वर्य संपन्नता आपल्याला दिसते. कोणती? ऐश्वर्य, समग्रता सगळीकडे लावायची, नेहमीच ऐश्वर्य संपन्नता, वीर्य, यश, श्रिया, ज्ञान, वैराग्य आणि कीर्ती, या सगळ्या गोष्टी षण्णाम भग इति रणा. भग म्हणजे काय? तर या 6 गोष्टी ज्याला म्हणतात भग. आणि वसंती तत्र भूतानी, वान कशामुळे म्हटलंय? वसंती तत्र भूतानी, ज्या भगवंतामध्ये सगळे जीव राहतात
वसंती तत्र भूतानी भूतात्मनिखिलात्मनः, सगळे जगातले अखिल ब्रह्मांड ज्याच्यामध्ये राहतं, सर्व भूतेष्वेषु वकारार्थस्ततो व्ययः, आणि शेवटी जो शिल्लक राहतो सर्व भूतेष्वेषु व तो सर्व पुन्हा शिल्लक राहतो. आपण म्हणतो ना, तर अत्यतिष्ठत दशांगुलम, सगळ्या जगाला व्यापक होऊन तो 10 अंगुळ उरलाय, दशांगुले उरला, म्हणून तो म्हणून भगवान, याप्रमाणे असा आपण त्याला भगवान म्हणतो. आयिका जशी श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेथ माऊलींनी वर्णन केले. त्याप्रमाणे हे 6 गुण म्हणजे भगवंताचे महागुण आहेत. हे नित्य गुण भगवंताजवळ आहेत, त्यालाच भगवान असं म्हणायचं. म्हणून ते म्हणतात याची तत्व जिज्ञासा करा, भगवान जाणून घ्या. तत्सद्दधाना मुनयो ज्ञान वैराग्य युक्तया पश्चंत्यात्मनितात्मानं भक्त्या श्रुतगृहीतया. आणि या अविचल श्रद्धा असणाऱ्या मुनींना त्याचा लाभ होतो. मुनींची योग्यता या ठिकाणी सांगितली. अविचल श्रद्धा, अढळ श्रद्धा ज्या भगवंताच्या ठिकाणी आहे त्या भगवंताचा लाभ त्याला होतो. श्रद्धावंतांना मुनींना त्यांच्या अंतरंगामध्ये आत्मदर्शन लाभतं. ज्ञान वैराग्ययुक्त असणाऱ्या योगाने, भक्तियोगाने हे ज्ञान त्यांना प्राप्त होतं. प्रत्यक्ष आणि परोक्ष असे दोन्ही ज्ञान. प्रत्यक्ष म्हणजे अपरोक्ष आणि परोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष, असे 2 प्रकारच्या ज्ञानाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. तत्सद्दधाना मुनयो ज्ञान वैराग्ययुक्तया पश्चंत्यात्मनि चात्मानं भक्त्या श्रुतगृहीतया. जे भक्तीने श्रुतगृहीतया, जे ऐकतात आणि गृहीतया, ज्यांच्या अंतःकरणात भगवान ठासून भरलेला आहे, असा भगवान त्याच मुनींना प्राप्त होतो. या ठिकाणी 6 प्रकारच्या भक्तीचं वर्णन केलेलं आहे. भक्तीचे षडंग भक्ती सांगितली आहे. 6 अंगाची भक्ती आहे, 6 प्रकारची भक्ती आहे. कोणती? एक मुनित्व म्हणजे मुनीपणा. मुनी म्हणजे मननात मुनीही, आपण मनन केलं पाहिजे. नंतर श्रद्धा ठेवली पाहिजे, ज्ञान प्राप्त केलं पाहिजे, वैराग्य पाहिजे आणि वेदांत श्रवण पाहिजे. अशा मुनित्व, श्रद्धा, ज्ञान, वैराग्य, वेदांत श्रवण आणि यांनी प्राप्त होणारी जी भक्ती आहे याला षडंग भक्ती असं म्हणतात. या ठिकाणी षडंग भक्ती योग हा या आत्तापर्यंतच्या चर्चेचा विषय आहे. म्हणून या षडंग भक्ती योग हा श्रीमद भागवताचा प्रतिपाद्य विषय आहे. यामध्ये आपल्याला 5 प्रकारची साधना त्यांनी सांगितलेली आहे की ज्यामुळे भगवान प्रसन्न होतो. हरितोषणम असं म्हटलंय. हरी भगवान श्रोतव्य कीर्तितव्य ध्येय पूज्यस्य नित्यदा. आपण 6 षडंग प्रकारच्या भक्तीचं विवरण पाहिलं. आता 5 प्रकारच्या साधना सांगितली आहे. एक चित्ताची एकाग्रता, हरिकथाचं श्रवण, हरिगुणांचं कीर्तन, हरिरूपाचं ध्यान, हरिमूर्तीचं पूजन आणि वैष्णवाचं जीवन या 5 साधनांनी युक्त असतं. चित्ताची एकाग्रता पाहिजे. चित्ताच्या एकाग्रतेत हरिकथा श्रवण झाली पाहिजे. श्रवण झाल्यानंतर कीर्तन म्हणजे बोलणं, हरिकथेबद्दलच बोललं पाहिजे. त्याचं ध्यान, हरीचं आणि हरिमूर्तीचं पूजन हेच वैष्णवांचं जीवन आहे. अशा पद्धतीने या 5विध साधनेमध्ये जो राहतो तोच खरा भक्त. तस्मात एकेन मनसा भगवान सात्वतांपती श्रोतव्य कीर्तितव्यश्च ध्येय पूज्यश्च नित्यदा. त्याप्रमाणे असा नित्य जो पूजन करतो, ऐकतो, त्याचप्रमाणे मनन कीर्तन करतो, संकीर्तन करतो, निधिध्यासन करतो, मनाने भगवंताच्या जवळ राहतो, यानेच भगवान प्रसन्न होतो. हरितोषणम असं म्हटलंय. याप्रमाणे अशी आराधनेची, परमेश्वराच्या आराधनेची जी पद्धत आहे तीच खऱ्या अर्थाने परमधर्म आहे. 2 प्रकारचे धर्म मगाशी सांगितले. आचार प्रभव धर्म हा, एक आचार प्रधान, दुसरा विचार प्रधान. एक बाह्य, एक दुसरा अंतरंगाचा. एक केवळ साधनात्मक, दुसरा साध्यात्मक. म्हणून जो बाह्य धर्म आहे त्यापेक्षा अंतरंग धर्म श्रेष्ठ आहे आणि तो परमधर्म आहे. याप्रमाणे परमधर्माचं विवरण या ठिकाणी केलं. आता
हे करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे? आपण भगवंताची सेवा आपोआप सहज मनामध्ये येऊ शकत नाही, तर त्यासाठी संत सेवेची कशी गरज आहे या संबंधीचं जे विवरण ते करतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल सीताकांत.